सांगलीच्या शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। वारणा नदीला पूर येण्याची भीती वर्तवली जाते, तर कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटांवर पोहोचलेली आहे। त्यामुळे शहरातल्या पूरपट्ट्यातील नागरिकांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। आपण पाहूयात। सांगली जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये चांदोली, वारणाकाठी, कोयनाकाठी पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा सुरू आहे। पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आपण सध्या उभे आहोत मिरज आणि शिरोळ वाडीला जोडणाऱ्या पुलाजवळ। आपण पाहू शकतो की कृष्णा नदी पात्र हे पाण्याबाहेर पडल्याचं दिसून येत आहे। या पुलाजवळ जी पाण्याची पातळी झालेली आहे सध्याची 43 फूट ही पाण्याची पातळी आहे आणि 57 फूट ही धोक्याची पातळी आणि 52 फूट ही सतर्कतेची पातळी आहे। आणि या लगतच असणारी कृष्णा नदीला लगत असणारी स्मशानभूमी हे मिरजकर इथं अंत्यविधीसाठी येत असतात। या सुद्धा स्मशानभूमीच्या पायऱ्या लगत पाणी आलेलं आहे। यामुळे अंत्यविधीला सुद्धा अनेक अडचणी येतात आहे। तर उजव्या बाजूला पाहू शकतो आपण की या ठिकाणी गोरे वस्ती, जाधव वस्ती, दरवंदर वस्ती या ठिकाणी वस्तीच्या पाणीसुद्धा ह्या वस्तीच्या मार्गावर पाणीसुद्धा आलेलं आपल्याला दिसून येत आहे। येणाऱ्या लोकांना दळणवळण करण्यासाठी कठीण झालेलं आहे। पलीकडे 15 ते 20 घरं आहेत, जनावरेसुद्धा स्थलांतर करण्याची सध्या प्रक्रिया सुरू दिसते, मोहीम सुरू आहे प्रशासनाकडून। आता 43 फूट पातळी झाल्यानंतर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, सूचना करण्यात आलेल्या आहेत की स्थलांतर करावे असे सांगण्यात आलेलं आहे। ही धोक्याची पातळी वाढत आहे आणि सध्या धरणातून 8000 क्युसेक्स हे पाणी पुन्हा सोडण्यात येणार आहे। आज सकाळी 3885 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं होतं। ही धोक्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरामॅन सुजितसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।